नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, जेव्हा जेव्हा आपण बरेचसे व्हिडिओ बनवले होते वर्ग 1 वर्ग 2च्या जमिनीच्या संदर्भामध्ये, त्या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये बऱ्याचशा लोकांनी देवस्थान इनाम जमिनीच्या संदर्भामध्ये माहिती विचारली होती आणि या संदर्भामध्ये शासनाचं काय धोरण आहे, शासन या संदर्भात काही निर्णय घेणार आहे का, अशा पद्धतीच्या बऱ्याचशा कमेंट्स आपल्याला आपल्या त्या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये बघायला मिळत होत्या. त्या संदर्भात शासनाचं अद्याप कुठलं धोरण ठरलेलं नव्हतं. पण आता महाराष्ट्र शासनाने देवस्थान इनामी जमिनीच्या संदर्भामध्ये खूप महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि सरकार आता येणारं जे काही विधिमंडळाचं अधिवेशन आहे महाराष्ट्र राज्याचं, त्याच्यामध्ये देवस्थान इनाम जमिनीच्या संदर्भामध्ये कायदा करण्याच्या तयारीत आहे. आता हा कायदा कसा करणार आहे, तर राज्यामध्ये जवळपास 4.5 लाख हेक्टर ह्या देवस्थान इनाम जमिनी आणि त्या तशाच पडून आहे, त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीची कारवाई करता येत नाही. आणि या संदर्भात बरेचसे लोक जे की तिथं कुळ म्हणून लागलेले किंवा वहिवाटी काही लोकांच्या ताब्यात आहे, अशा बऱ्याचशा अडचणी त्या संदर्भात बऱ्याचशा लोकांना होत्या आणि बरेचसे लोक त्या जमिनी कसत होते, परंतु त्याच्यावरती खरेदी विक्री किंवा कुठल्याही पद्धतीचं हस्तांतरण करण्यास स्पष्ट त्याच्यामध्ये बंदी होती. आता बऱ्याचशा लोकांना हे गोष्टी माहिती नसेल की देवस्थान इनाम जमिनी म्हणजे काय. तर पूर्वीच्या काळी देवाच्या नावाने ज्या जमिनी दिलेल्या होत्या त्या जमिनीला देवस्थान जमिनी म्हटलं जायचं. म्हणजे देवाच्या नावाने देवाला ज्या दान जमिनी दिल्या होत्या त्या जमिनी म्हणजे देवस्थान इनाम जमिनी. याला दुसऱ्या भाषेमध्ये वर्ग 3च्या जमिनी सुद्धा म्हटलं जातं किंवा क्लास ईच्या जमिनी सुद्धा म्हटलं जातं. या सगळ्या ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहे, क्लास 3 वर्ग 3 किंवा देवस्थान इनाम जमिनी, या सगळ्या जमिनीला देवस्थान इनामी जमिनी असं म्हटलं जातं. तर बघा, आता ह्या ज्या जमिनी आहे ह्या जमिनीवरती शासनाचे निर्बंध आहे. ह्या जमिनी कोणाला विकता येत नाही, खरेदी करता येत नाही आणि विकता येत नाही. बऱ्याचशा वर्षापासून बऱ्याचशा लोकांची जे की लोक त्या ठिकाणी त्या जमिनी कसतायत, शेती म्हणून कसतायत, त्याच्यात पीक घेतायत किंवा काही लोकांचा याच्यात कुळ म्हणून लागलेलं आहे, अशा बऱ्याचशा लोकांच्या मागणी या संदर्भात होत होती. आणि या संदर्भामध्ये आता काय केलेलं आहे शासनानं, की आता या सगळ्या लोकांचे हक्क ठरवण्यासाठी, बाबा कुळ लागला असेल तर कुळाचे हक्क काय असणार, किंवा वहिवाटी जर करत असेल एखादा व्यक्ती, ती शेती प्रत्यक्ष वहिवाटीत असेल तर त्याचा हक्क काय, आणि मूळ ज्यांच्या नावावर या जमिनी आहे सातबारावरती ते देवस्थान, त्या देवस्थानाचा काय हक्क राहणार, या संदर्भामध्ये शासन आता कायदा करणार आहे. आता लगेच आज काल 2 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री यांनी देवस्थान इनाम जमिनीच्या संदर्भामध्ये शासनाचं धोरण काय आहे हे सांगितलेलं आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता 2 ते 3 दिवसामध्ये या देवस्थान इनाम जमिनीच्या संदर्भामध्ये कायदा पब्लिक डोमेनवर जाहीर करणार आहे. म्हणजे एक कायद्याचा मसुदा लोकांच्या माहितीसाठी पब्लिक डोमेनवरती टाकणार आहे. आता याच्यात नंतर काय करायचंय, जे लोक या देवस्थान इनाम जमिनीच्या संदर्भामध्ये संबंधित लोक आहेत त्यांनी काय करायचंय, जेव्हा हा मसुदा जाहीर होईल त्या मसुद्यामध्ये तुम्ही जी मागणी करताय आता बऱ्याच दिवसापासून की देवस्थान जमिनी ह्या तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे, ती मागणी त्या मसुद्यामध्ये कायद्यामध्ये केलेली आहे की नाही सरकारने ते बघायचंय. मुळात हा मसुदा याच्यासाठीच टाकणार आहे सरकार 1 महिना अशा लोकांसाठी की ज्या लोकांना याच्यावरती काही हरकती आहे, काही आक्षेप आहे, काही सूचना द्यायच्यात, ह्या सगळ्या गोष्टीसाठी 1 महिन्याचा कालावधी जनतेला शासन देणार आहे. आणि त्या 1 महिन्यामध्ये जेवढे काही तुमचे आक्षेप असेल, काही सूचना असेल किंवा कायद्यात काही दुरुस्ती करण्यासाठी किंवा जो कायदा शासनाने जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये काही दुरुस्ती सुचवायची असेल तर तसं तुम्ही सांगू शकता, किंवा काही सूचना शासनाला देऊ शकता, किंवा त्याच्यामध्ये अशा काही तरतुदी केल्या असेल की ज्या योग्य नाहीये तर त्याच्यावरती तुम्ही आक्षेप सुद्धा घेऊ शकता. म्हणजे आक्षेप, हरकती, सूचना या संदर्भामध्ये घेण्यासाठी देवस्थान इनाम जमिनीचा जो काही कायद्याचा मसुदा येणार आहे 2-3 दिवसामध्ये पब्लिक डोमेनवर, त्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवायचंय आणि त्याच्यावरती संबंधित जर असाल तुम्ही तर त्याच्यावरती आक्षेप आणि हरकती घ्यायच्या आणि तुमच्या सूचना पण द्यायच्या आहेत. मग आता 1 महिन्याच्या नंतर काय होणार आहे, हा जो मसुदा शासनाने जाहीर केलेला आहे तुमचा 1 महिन्यामध्ये ज्या काही सूचना हरकती येणार आहे ह्या दोन्हीच्या गोष्टीचा विचार करून एक फायनल कायद्याचा ड्राफ्ट तयार होणार आहे. आणि ज्या काही तुमच्या सूचना ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन शासन येणाऱ्या जुलैच्या अधिवेशनामध्ये याला कायद्याचं स्वरूप देणार आहे आणि अगदी सुटसुटीत असा कायदा देवस्थान इनाम जमिनीच्या संदर्भामध्ये शासन करण्याच्या तयारीत आहे. त्याच्यामुळे
हा जो कायदा करणं गरजेचं होतं खूप दिवसापासून या संदर्भात माहिती होती, कारण की जवळपास राज्यामध्ये 4.5 लाख हेक्टर या देवस्थान इनाम जमिनी तशाच पडू नये, कुठल्याही पद्धतीचा त्याच्यावरती विकास करता आलेला नाही किंवा डेव्हलपमेंट कुठल्या पद्धतीत झालेलं नाही. त्याचं कारण हे आहे की या जमिनी ह्या क्लास 3च्या जमिनी आहेत आणि याच्यावरती कुठल्याही पद्धतीचं खरेदी विक्री हे करण्यास पूर्णपणे मनाई आहे, हस्तांतरण करता येत नाहीये, अशा पद्धतीचा निर्बंध असल्यामुळे याच्यावरती काहीच करता येत नव्हतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून याचा कुठेतरी उपयोग या जमिनीचा व्हावा या दृष्टिकोनातून सरकार येणाऱ्या जुलैच्या अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये एक अगदी जनतेला पाहिजे तशा पद्धतीचा आणि अगदी सुटसुटीत चांगल्या पद्धतीचा कायदा करण्याच्या तयारीत आहे. आता ही अपडेट फक्त याच्यासाठी दिली होती की बरेचसे लोक देवस्थान इनाम जमिनीच्या संदर्भात कमेंट्स करत असतात, त्यांच्यासाठी ही अपडेट होती की ते लोक या संबंधित आहेत, तर त्यांनी या गोष्टीवरती लक्ष ठेवायचंय आणि तुमचे हरकती आक्षेप त्या संदर्भात नोंदवायच्यात आणि कायद्याचा ड्राफ्ट काय ते पण बघायचंय. या सगळ्या गोष्टीमुळे तुमच्या फायद्याच्या गोष्टी त्याच्यात टाकता येऊ शकतात जर तुम्ही सूचना आणि हरकती दिल्या तर, आणि त्याच्यामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. आता जेव्हा या संदर्भात जो काही मसुदा येईल कायद्याचा देवस्थान इनाम जमिनीचा, तर त्या संदर्भात मी सुद्धा परत एकदा अपडेट म्हणून तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देईलच. आणि त्याच्यानंतर जो काही जुलैमध्ये कायदा येणार आहे तो तर कायदा पारित झाल्याच्या नंतर आल्याच्या नंतर सगळ्यांना त्या संदर्भात माहिती होईल, त्या संदर्भात सुद्धा आपण चांगली अपडेट त्याच्यानंतर आल्याच्या नंतर त्याची अपडेट आपण देऊ. बघा, तुम्ही जर नवीन असाल, तुम्ही जर हा व्हिडिओ युट्यूबवर बघत असाल तर आपल्या कायद्याचं बोला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ जर फेसबुकला बघत असाल तर आपल्या फेसबुकच्या पेजला फॉलो करा, कारण की असेच नवीन माहितीचे कायदेशीर माहितीचे व्हिडिओ अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी दररोज तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. धन्यवाद.